हा सगळा खेळ ठरवून चाललेला आहे। राज्यपाल स्वतःच्या मर्जीने या गोष्टी करत नाहीये, त्यांच्यावर दबाव आहे। तो दबाव कुठून असू शकतो आपल्याला माहिती आहे। राज्यपालांनी राजकारणातलं प्यादं बनू नये। राज्यपाल हे काल सांगितलंय हायकोर्टानं की घटनात्मक पेच प्रसंग जो असतो हा राज्यपालाकडून निर्माण होऊ नये, हे आमचं मत आहे। ते घटनात्मक प्रमुख आहे, स्वतःला राजकीय प्यादं म्हणून त्यांनी वापरायला येऊ नये। ते पूर्वाश्रमीचे भाजपाचे नेते असू शकतात किंवा संघाचे प्रचारक असू शकतात, त्याच्याविषयी आमचं काही हे हस्तक्षेप किंवा आमचं काही भूमिका असण्याचं कारण नाही। कारण राज्यपाल शेवटी पॉलिटिकल एजंट असतो केंद्राचा, पण त्यांनी घटनेनुसार राज्यांच्या अधिकारांवर, कॅबिनेटच्या अधिकारावरती जर ते अतिक्रमण करत असतील कोणत्याही राज्यांचे राज्यपाल, तर ते मला असं वाटतं या देशाच्या संघराज्यावर, अधिकारांवरती राज्यांच्या हल्ला आहे। हे राज्यपाल अत्यंत सद्वर्तनी, सुस्वभावी, प्रेमळ, मनमिळावू आहेत। या सगळ्या गोष्टी एका बाजूला, आणि ज्या प्रकारे 12 आमदारांसंदर्भात त्यांनी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका राजकीय आहे। ती भूमिका राजकीय आहे हे त्यांनाही माहिती आहे। मी त्यांना ओळखतो, त्यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे पार्लमेंटमध्ये, मी त्यांना ओळखतो। मनापासून ते करत नसावेत, पण शेवटी त्यांची नेमणूक ज्या पक्षाकडून झालेली आहे ते त्या पक्षाच्या भूमिकेला अनुसरून, त्या दबावाला अनुसरून ते काम करतायत। खरं म्हणजे त्यांनी दबाव झुगारून एक स्वाभिमानी बाण्याचं, आपण घटनेचे रखवालदार असल्याचं त्यांनी भूमिका घेणं गरजेचं आहे। काल ते अमित शहाना भेटले, गृहमंत्र्यांना, ही चांगली गोष्ट आहे। मला असं वाटतं की कालचा हायकोर्टाचा निर्णय गृहमंत्र्याला समजला असेल। अमित शहानी जसं 370 कलम हटवलं आणि खूप मोठं ऐतिहासिक कार्य केलं आणि वाहवा मिळवली देशाची, तसं महाराष्ट्रामध्ये जे त्या 12 आमदारांबाबत ही राजकीय बंदी घातलेली आहे निवडणुकीची, ती हटवा। ठीक सर, कालावधी लोटलेला आहे, कुठे ना कुठेतरी सत्तेचा वापर जो आहे, मी आता बोललो ना, राजभवनामध्ये बसलेल्या व्यक्तीने स्वतःला राजकीय प्यादं म्हणून वापरून देऊ नये। याच्यामध्ये या घटनात्मक पदाचं अवमूल्यन आणि अवहेलना होत आहे, हे मी आपल्याला सांगतोय। काल हायकोर्टानं प्रत्यक्ष जरी हल्ला केला नसला तरी अप्रत्यक्ष हाईकोर्टाने तेच सांगण्याचा प्रयत्न केला है। बोलिए क्या बात है? सर, आपसे जानना चाहेंगे, राज्यपाल को लेकर के हाईकोर्ट ने कल आदेश जारी किया। उन्होंने कहा कि 8 महीने का समय बहुत ज्यादा होता है, और उन्होंने लेकिन टाइम लिमिट नहीं तय की। उसके उपरांत अमित शाह से भेंट की गवर्नर। ऐसी है, किसी भी राज्य का गवर्नर होता है उसकी अपॉइंटमेंट पॉलिटिकली होती है। जिस पार्टी की सरकार दिल्ली में होती है, दिल्ली के लोग हर राज्य में अपना पॉलिटिकल एजेंट की अपॉइंटमेंट करते हैं। जैसे ब्रिटिश काल में होता था, पॉलिटिकल एजेंट थे, गवर्नर है, लेकिन उनके ऊपर एक जिम्मेदारी भी होती है संविधान की तरह काम करने की, देश और राज्य चलाने की। और राज्यपाल ने अपने आप को राजनीतिक प्यादा के तौर पर इस्तेमाल करने से बचना चाहिए। और महाराष्ट्र में जो हमारे राज्यपाल महोदय है, बहुत अच्छे व्यक्ति है, बहुत ही दयालु है, मैं उनको बहुत सालों से जानता हूँ, उनके मन में कोई खोट भी नहीं है, लेकिन उनके ऊपर उनके पार्टी का दबाव है। मैं ये बहुत ही सावधान तरीके से उनके ऊपर उनके पार्टी का दबाव है। जिस पार्टी ने उनके अपॉइंटमेंट किए, जिस पार्टी के वो मुख्यमंत्री थे उत्तराखंड में, जिस पार्टी के वो केंद्र में मंत्री रहे, जिस पार्टी ने उनको राज्यसभा का मेंबर बनाया, जिस पार्टी में लोकसभा के टिकट पर वो चुनकर आए थे, तो हो सकता है। लेकिन अगर महाराष्ट्र की बात आती है तो 8 महीने तक आपने हमारे 12 सदस्यों की फाइल क्लियर नहीं की है। हाईकोर्ट ने यही पूछा है, हाईकोर्ट ने इनडायरेक्ट आपको फटकार लगाई है। आप समझ लीजिए, कल
माननीय राज्यपाल महोदय देश के गृह मंत्री साहब से मिले हैं। मुझे मालूम है कि देश के गृह मंत्री ने देश के लिए बहुत बड़ा काम किया है। 370 कलम को हटाया है कश्मीर में से। अब मुझे लगता है कि जल्दी ही राज्यपाल को बताएंगे, जो 12 सदस्यों को नियुक्त करना है वो बैन भी हटाएंगे। ठीक है सर, इसके अलावा और जानना चाहेंगे कि वेंकैया नायडू कह रहे हैं कि उनके लिए हाउस अपनी आंखों की तरह है, विपक्ष और सरकार पक्ष दोनों। ऐसे स्थिति में जो वायलेंस हुआ, जो रूकस हुआ, उसको आप किस तरीके से देखते हैं? मैं उसे वायलेंस नहीं मानता, मैं प्रोटेस्ट मानता हूँ। सर, इसके अलावा ये भी जानना चाहेंगे, आप यूपीए का हिस्सा तो है नहीं, आप अपने आप को विपक्ष में शामिल करना चाहते हैं, तो ये आप नहीं बोल सकते कि हम किसका हिस्सा और किसका हिस्सा नहीं है, ये हम तय करेंगे। हाँ, नहीं तो आगे की रणनीति क्या होगी सर? अभी पता तो चलेगा ना। यूपीए में विलय 2024 के लिए और बहुत टाइम है। हाँ, तो यूपीए में विलय करेंगे तो देख लेंगे। सर, आधी शरद पवारांना मंत्रालयामध्ये बोगस नावाने फोन कॉल करण्यात आले। आता म्हणते मिलिंद काय? नार्वेकर यांना धमकीचे मला माहिती सर त्याच विषयावर बोलत आहे की युपीएच्या संदर्भामध्ये ज्यावेळी बैठक होते आहे सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेमध्ये, त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात, पण शिवसेना नेमकी युपीएमध्ये आहे की नाही आहे, इस तरीके का सवाल है, स्पष्ट होत नाही अशी राजकीय कशाला भूमिका स्पष्ट केली पाहिजे? भूमिका स्पष्ट करण्याचं कारण काय? म्हणजे काय असतं ते अनेक पक्ष असे आहेत जे कुठेच नाही आहेत, पण जे भारतीय जनता पक्षाबरोबर नाही आहेत, ज्यांचं कुठे ना कुठेतरी वेगळ्या पक्षाबरोबर अलायन्स आहे, आणि ही त्या राज्यांची एक व्यवस्था सरकार चालवण्याची निर्माण केलेली आहे। सर, हिंदी में ही बता दीजिए थोड़ा। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे